आजपर्यंत माझ्याकडे शिक्षण घेणारा माझा विद्यार्थी गजानन मानव हा जेई मेन ॲडव्हान्स हा दोन्ही परीक्षा क्रॅक करून IIT साठी एलिजिबल झाला. पटना येथे जो विद्यार्थी अत्यंत सामान्य कुटुंबातला अत्यंत फायनान्शियल कंडिशन वाईट असते आणि असं काही जास्त हुशार नव्हता, समोर सांगतो असं काही हुशार नव्हता, पण भारतातली सगळ्यात टफेस्ट एक्झाम त्यांनी सहज क्रॅक केली. सहज म्हणजे बुद्धीच्या बळावर, मेहनतीच्या बळावर आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी एक्झाम क्रॅक केली. जी UPSC JEE जेमतेम 10वीला मार्क 81 मार्क आणि 81%, 81% मार्क. पर्सेंटेज ही आपली दिशा ठरवू शकत नाही, मी त्यांना सांगितले. परिस्थिती आपण म्हणतो गरीब आहे मी शिकू शकत नाही, हे त्याला अपवाद आहे. हे त्यानं तो सुद्धा जेमतेम परिस्थिती, फक्त 1-1.5 एकर शेती असेल. त्याची बहीण पण ट्युशनला होती आणि तो पण ट्युशनला होता. इथंच होता माझ्याकडेच. ज्या दिवशी मला कळालं, सहज आमची भेट झाली, सहज अचानक 10-15 दिवसांपूर्वी. बरोबर विद्यार्थी पाहिले आहे, हिंगोलीचा एक आहे, शिंदीचा एक आहे, UPSC क्रॅक केले. पण मी IITचा नाव पहिल्यांदा ऐकतो. खरं सांगायला तुम्हाला, ती परीक्षा क्रॅक करणं म्हणजे मॅथ असं पाहिजे, असं स्ट्रॉंग पाहिजे मॅथ. त्याला सांगत तुम्हाला अक्षरशः मी विचार सुद्धा केला नाही की हा IIT ला दहावीच्या नंतर भयंकर पिकअप घेतला. त्यानं मॅनेजमेंट केलं, गॅरेजचं मॅनेजमेंट केलं. त्यानं कशाचाही कोणत्याही गोष्टीचा त्याग केला. त्यागाशिवाय कोणती गोष्ट मिळत नाही. आणि आमचा विद्यार्थी आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ज्याने IIT केली, ज्यानं IIT ला तो जॉईन झाला, हे बोलणं सोपं आहे. IIT तीनच अक्षर, तीनच अफाट करावं लागतं. 3 अक्षरासाठी अफाट मेहनत करावं लागतं. गरीब परिस्थिती, त्याने ऑनलाईन क्लास केले, ऑफलाईन सुद्धा क्लास नव्हते त्याचे. काय केले? ऑनलाईन क्लास जॉईन आणि ऑनलाईन क्लासवर तो क्वालिफाय. बरं ते जाऊ द्या, तो नीट साठी याचा अर्थ फक्त चिकाटी, याचा अर्थ फक्त बुद्धीचा योग्य वापर करणे. तुम्ही सुद्धा होऊ शकता. विशेष तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मी त्याला आमंत्रित केलं. त्याचा सत्कार आहे, त्याचा आज वाढदिवस आहे. त्याला वाढदिवसाच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा माझ्या स्टाफच्या वतीनं, माझ्या क्लासच्या वतीनं, माझ्या आपल्या सगळ्या काही. आपण जर किती विचारू नाही ते सांगेल. त्याची बायोग्राफी काय, त्याचा एज्युकेशन जर्नी कशी राहिली इथून सांगेल. तो रूम करून राहत होता इथं, तो हातगावचा आहे. त्यांनी जिद्द सोडली. आज तो IIT ला जॉईन झाला म्हणजे खूप मोठा माणूस असं म्हणायला. पण जाणे कुठेतरी तो बोलला, मला बराच वेळ बोलला. त्याला नंतर मी आमंत्रित केलं, क्लासला भेट दे, मार्गदर्शन शिकवली, नवी शिकवली. 10वीपर्यंत तो इथंच होता. मी होतो शिकवायला, शिकवायला होती. माझं म्हणायचं, सांगायचं तात्पर्य त्या जगात अशक्य असं काही. जर तुम्ही त्याग केला, जर तुम्ही मेहनत केली, जर तुम्ही टॅलेंट यूज केला, जर तुम्ही चिकाटीपणा ठेवला, तर या जगात अशक्य असं काही नाही. हे त्यानं सिद्ध केलं. त्यांना परिस्थिती आडवी येत नाही शिक्षणाच्या बाबतीत. हे पुन्हा सिद्ध करून दाखवतो. की आपण म्हणतो गरीब हो मी
गरीब हो, मला क्लास नाही लावत, त्यांना ऑनलाईन क्लास केले. परिस्थितीमुळेच केले ना, परिस्थितीमुळेच त्यांना ऑनलाईन क्लास केले. परिस्थितीमुळेच तू ऑफलाईन क्लास लावू शकता.